हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना, तो माझ्या नंदनबाईच्या घरचा आहे. तर आम्ही ना 15 दिवसापूर्वी आहे ना नंदनबाईच्या घरी गेलो होतो. तर तो व्हिडिओ मी अपलोड करायचा राहिला होता, कारण की मग मध्येच गुढीपाडवा, त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमा वगैरे हे सगळं आलं आणि व्हिडिओ राहून गेला अपलोड करायचा. असो, आता करत आहे. तर हे जे हॉटेल आहे ना, हे आम्ही रस्त्याने लागलो होतं हे हॉटेल आम्हाला. तर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही इथे थांबलो होतो आणि नाश्ता केला होता. तर हे तिकडच्या साईडचं असं हे गार्डन आहे आणि खूप छान हॉटेल आहे. टेस्टसुद्धा जेवणाची छान होती तिकडे. तर हा असं हायवेला लागतं हे. तर तुम्ही इथे पाहू शकता. आणि ना पोचेपर्यंत आम्हाला भरपूर उशीरसुद्धा झाला होता. तर इथे ना मुलं आहे ना, जसं थोडं बोर झाली होती म्हणून आम्ही जेवण येईपर्यंत इथे डुगूला आणि इशीला खेळवायला गार्डनमध्ये आलो. तर इथे इशी बघा कसं झुला घेत आहे आणि डुगू अप डाऊनच्या ह्याच्यावरती राईडवरती बसलेला आहे. तर त्याच्यानंतर ना इशीला कळलं की मी व्हिडिओ काढते. तर ती बोलली, मम्मी माझे सगळ्या ह्याचे व्हिडिओ दाखव. तर इथे बघा नंतर ती स्लाईडवरती बसली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला स्पर्श मम्मीज फूड लॅबचे व्हिडिओ जर आवडत असेल माझ्या चॅनलवरचे, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पण लाईक करत नाही. आणि आताचा हा व्हिडिओसुद्धा स्किप न करता पूर्ण बघा. आणि प्लीज 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 लाईक करा, कारण तुमच्या एक लाईक करण्याने आणि सबस्क्राईब करण्याने मला खूप सारे मोटिवेशन मिळते. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ना, ते मला कमेंट बॉक्सद्वारे मला नक्की कळवा. तर ते ना जेवढा पण काही वेळ होता ना, तेवढ्या वेळामध्ये इशीने आणि डुगूने भरपूर अशी मजा केली. आणि इथे बघा, इथे इशी आहे ना स्लाईड करत होती आणि नंतर तिला दुखायला लागलं. आणि मुलांना गाडीत बसून खूप बोर झाली होती म्हणून थोडंसं एक चेंजसाठी आणि नाश्तासुद्धा करायचा होता. खूप भूक लागलेली, त्यामुळे आम्ही इथे थांबलो. आणि मग मुलांनीसुद्धा भरपूर असा एन्जॉय केला, इशीने आणि डुगूनेसुद्धा. आणि त्यांचे मनपसंत त्याच्यानंतर मम्मीसुद्धा झुल्यावरती बसल्या होत्या आणि मज्जा म्हणजे असं बसू शकत होतो म्हणून त्या पण बसल्या थोडा वेळ. छान वाटलं. त्यानंतर डुगूसुद्धा छोट्या स्लाईडवरती स्लाईड करत होता. तर डुगूलासुद्धा मजा येत होती आणि बार डुगू आहे ना तिथेच जात होता. तर बघा, असा बाहेरचा काहीतरी असा व्ह्यू आहे हॉटेलचा. आणि असे फोटो सेशन करण्यासाठी असा फुलांचा हार्ट वगैरे बनवलेला आहे. त्याच्यानंतर इशीने आणि मम्मीने सुद्धा असे छान फोटो काढले तिकडे. डुगू आहे ना इथून तिथून पळत होता म्हणून आहे ना तो काय फोटो काढायला उभा राहिलाच नाही. इशी त्याला एक पकडत होती, आणत होती, परत तो जात होता. तर अशा प्रकारे आणि नंतर मग इशीने स्वतःच फोटो काढायला घेतलं मग. आणि इशीने आणि इशीच्या आजीने दोघींनी उभे राहून असे फोटो काढले. तर इथे ना हॉटेलचं नाव दाखवण्यासाठी ते लोक हात दाखवत आहे. तर डुगूचं मिठाच्या डब्बीसोबत खेळणं चालू होतं. आणि मम्मी आणि इकडे आहे हा बाहेरचा व्ह्यू आणि इथे मी दिसते. ते एकंदरीत असं हॉटेल वगैरे होतं. आणि नंतर मग आम्ही निघालो माझ्या नणंदच्या घरी जायला. आणि फायनली आहे ना खूप उशीर झाला होता पोचण्यासाठी आणि फायनली आम्ही पोचलो. तर हे आहे आमच्या नणंदचं घर, म्हणजे इशीच्या आत्तूचं घर. आणि इशीच्या म्हणजे हा नातू आहे त्यांचा. ना हा खूप मस्ती करत होता, म्हणजे त्याला आहे ना कळत नव्हतं घरी पाहुणे आले तर काय करू आणि काय नाही. खूप जाम मस्ती करत होता तो. एक ॲक्टिंग वगैरे करून दाखवत होता. मी ना त्यांच्या होम टूरचासुद्धा व्हिडिओ काढलेला, पण माहीत नाही तो व्हिडिओ कसा काय डिलीट झाला. तर मी त्यांच्या होम टूर पण घेतलं होतं.
तर आम्ही ना हा पहिला दिवस होता त्यांच्या घरी पोचलेलो. असं जवळजवळ आम्ही ना तिथे 5 ते 6 दिवस राहिलेलो. खूप मज्जा पण केली, छान वाटलं, थोडासा चेंज वाटला आणि आल्यावरती आम्ही खूप साऱ्या अशा गप्पासुद्धा मारल्या. आणि हा आहे ना माझ्या छोट्या नणंदचा मुलगा आहे कृष्णा. तर हा सुद्धा आहे ना खूप सुंदर अशी गाणी बोलतो, मजा करतो, खूप छान आहे आणि खूप बोलायला वगैरे पण खूप सुंदर बोलतो. इथे माझे म्हणजे नंदेचे मिस्टर आहे, ते गाणं गात होते. तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, नदिया की मैं तेरा किनारा हूँ, तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ, 2 दिन की जवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, ला 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 छुपा कर खोना है, कुछ खो कर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. थोडेच व्हिडिओ काढलेले ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे ना एक मंदिरसुद्धा होतं. हे नाशिकला आम्ही पिंपळनेरमध्ये होतो आणि इथे ना आम्ही मंदिरातसुद्धा आलेलो. तर हे मंदिरसुद्धा ना खूप छान होतं आणि बरेच लहान मुले ना म्हणजे मंदिराच्या बाहेर असं मोठं हे होती, जागा होती, तिथे खेळत होते. त्याच्यानंतर हा आहे ना तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर हे ना आम्ही जागृत देवस्थान गंगेश्वर मंदिराच्या इथे होतो, चाललो होतो. तर हा आहे ना त्याच्या आजूबाजूचं असं हे होतं, म्हणजे रस्ता होता जिथून आम्ही चाललो होतो तो. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही. प्लीज लाईक करायला बिलकुल पण विसरू नका. लाईकला काही वेळ लागत नाही प्रेस करायला, तर प्लीज लाईक करा. आणि अशा प्रकारे आम्ही ना रस्त्यामध्येच होतो आणि पोचलो. खूप साऱ्या शेती होती आजूबाजूला, खूप सारे असे झाडं झुडपं वगैरे होते. फायनली आम्ही मंदिराच्या इथे पोचलो आणि इथे बघा, इथे आहे ना हे पाणी आपणहून येतं, म्हणजे इथे म्हणजे इतकं स्वच्छ पाणी आहे ना हे. तर हे पाणी इतकं छान असतं ना, तर हे ना ते लोक ह्या साईडचं जे पाणी आहे ते हातपाय वगैरे धुण्यासाठी आहे आणि हे पाणी आहे ते पिण्यासाठी असतं. तर इकडे येत ना हे पाण्याचं म्हणजे हातपाय वगैरे धुवूनच जावं लागतं आतमध्ये आणि हे पाणी ना आपणहून म्हणजे पिंडीच्या इथूनच बाहेर पडतं, असं काहीतरी आहे तिकडचं. तर थोडा वेळ ना डुगूने, ईशीने आणि कृष्णाने ना खूप मजा केली त्या पाण्यामध्ये उभं वगैरे राहून आणि हाय दाखवत आहेत ते. नाही खातात बरं मांस ते आपलं. आहे का? रेश्मा तुला बघा. डुगू काय पाण्यामधून निघायलाच तयार नव्हता आणि खूप मस्ती करत होता डुगू. आणि तो आत्तूला बोलत होता ये 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 करून. त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर आणि मग आतमध्ये मंदिर दाखवते तुम्हाला. मंदिराच्या बाहेरचं आवरण बघा, असं मोठी जागा आहे ही. आणि इथे ना होम हवन हे सगळं होत असतं. श्रावण महिन्यामध्ये पण इथे भरपूर असं ज्यांच्या इच्छा असतात ना त्या पूर्ण करण्यासाठी ते लोक येतात.
तर खूप छान आहे हे आणि ह्याला जागरूक देवस्थान बोललं जातं. तर इथे आहे ना तुम्हाला जी मनातली इच्छा जी असेल ना ती तुम्ही पूर्ण करू शकता. आणि इथे साईडला पण एक छोटीशी पिंड तुम्हाला दिसत आहे ना, त्या पिंडाला सुद्धा जर म्हणजे जर इच्छा पूर्ण होणार असेल ना तर ती पिंड उचलली जाते, म्हणजे आपल्या हाताला लागते. आणि नाही होणार असेल ना तर ती हलतसुद्धा नाही. हे असं काहीसं मंदिर आहे आतमध्ये. आणि आतमध्ये आहे ना पूजा वगैरे चालली होती आणि म्हणून थोडी लाईन होती बाहेर. तर इथे ना फ्रेंड्स भरपूर आम्ही संध्याकाळी आलो ना तरी भरपूर अशी गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही ना असं लाईनीमध्ये होतो. आणि ना त्या प्रदोष काळामध्ये आहे ना पूजा वगैरे केलेली चांगली असते. शुभ मुहूर्त असतो प्रदोष काळ म्हटलं की. म्हणून बरेचसे लोक आहे ना संध्याकाळच्या टाईमलाच आलेले. आणि कोणी कोणी 16 सोमवार वगैरे करतात ना, तर ते सुद्धा इथे पूजा वगैरे करत बसतात. तर ही जी पूजा आहे ना ती खूप म्हणजे खूप मानली जाते. असं म्हणतात की इथे आहे ना 5 फणांचा नाग आहे आणि जो म्हणजे ज्याची इच्छा वगैरे पण पूर्ण होणार असते किंवा ज्याला दर्शन त्याला द्यावंसं वाटतं ना तो त्यालाच दर्शन देतो. तर काही काही लोकांना इथे तो दिसलेला सुद्धा आहे आणि इच्छासुद्धा अशा पूर्ण झालेल्या आहेत. तर हे ना असे इथे कोणाकोणाच्या ज्या काही नवस वगैरे असतील ना तर ते लोकं इथे असे पिठाचे वगैरे दिवे आणून लावतात किंवा इथे येऊन भरपूर अशी पूजा वगैरे केली जाते. आणि खूप जागृत देवस्थान आहे हे. भरपूर लोकांच्या इच्छा अशा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि होतातसुद्धा. म्हणून खूप लोकं आहे ना मानतात. आणि दर सोमवारचं आहे ना शंकर भगवानच्या मंदिरात येऊन म्हणजे एक तांब्या पाणी शंकर पिंडीवर घालणं आहे ना खरंच खूप चांगलं मानलं जातं. आणि चांगलं असतं ते, शुभ असतं. तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्हीसुद्धा आहे ना दर सोमवारी ना शंकर भगवानच्या पिंडीवरती एक तांब्या पाणी तरी वाहा, कारण की ते खरंच खूप चांगलं असतं त्यामुळे. तर इथे ना आम्ही दिवा वगैरे सुद्धा असं घरातून आहे ना आम्ही असं वात वगैरे बनवून आणली होती. दिवा हा तिकडचाच होता, त्यामध्ये आम्ही ना वात वगैरे लावून छान असं आरती वगैरे सुद्धा केली. आणि म्हणजे पाणी असं भरून आणलं होतं. तर प्रत्येकाने ना थोडं थोडं असं पाणी एका तांब्याने ओतून सगळ्यांनी दर्शन घेतलं. तर माझ्या नंदूबाई आहेत ना मोठ्या आणि छोट्या नंदूबाई त्यासुद्धा हे खूप मानतात. त्यांचीसुद्धा काही काही ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणून ते सुद्धा मानतात. तर तुम्हीसुद्धा हे कधी म्हणजे जर की त्या साईडला कधी गेलात ना नाशिक पिंपळनेर, तर नक्की ह्या देवस्थानी जाऊन या. खरंच खूप छान. तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.